तन्मय म्हणजे शेंडेफळ ना, त्यामुळे वात्रटपणा तर करणारच तो. तन्वी मोठी असल्याने थोडा समजूतदारपणा दाखवत असेल बिचारी. कसं मॅनेज केलं. एक आहे मात्र, दोघं मस्ती खूप करायचे, पण माझी नोकरी चालू होती तर मला त्रास नाही दिला त्यांनी कधी. म्हणजे दोघांची भांडणं चालायची, पण मला सुद्धा त्यांनी खूप समजून घेतलं. बापरे आई, पण मग दोघांना सांभाळून तुम्ही जॉब कसं काय केलात? म्हणजे मॅनेज कसं काय केलं सगळं? हो, हे एक विशेष. म्हणजे एकमेकात जरी भांडायचे ना, तरी मी ऑफिसला गेले की मात्र दोघं अगदी शहाण्यासारखी वागायची. इतकी वर्ष नोकरी झाली माझी, पण त्यांच्यामुळे कधी त्रास नाही झाला मला. कामावर जाता आलं नाही वगैरे असं कधीच झालं नाही. मुलं लहान होती तेव्हा वाटायचं की एकटीने कसं काय निभावणार आहे हे सगळं. पण आता मागे वळून बघितलं तर असं आश्चर्य वाटतं मला की जमलं की आपल्याला. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता मुलं कधी मोठी झाली मला कळलंच नाही. मी ठेवतो, तुम्ही कशाला तसदी घेताय? आता तर हक्काने मी तुमची सेवा करणार. अहो, एवढं सुगरात जेवण खाऊ घालता, मन तृप्त करता, आणखी एक कमी आहे का? तुमचं मन तृप्त करणारी आणखी एक गंमत आणली मी. थांबा. हे बघा, आज माझ्यासोबत आई आणि तन्वी सुद्धा आल्या. अगं बाई, पीठ लागलं तुझ्या हातात. म्हणजे इकडे ते पुसायला गेले ना आई, तर ते पीठच लागलं. ओळखलात का कोणीही? इकडे पण लागलं ग. काय करतेस आई? अगं इथे पीठ लागलं, इथे लागलं. तन्वी, तन्वी ही पावली. आई काय सीन आहे. मला अजूनही तीच लहानपणची तन्वी आठवते. माझ्या मांडीवर बसून तानपुरा वाजवण्याचा हट्ट धरणारी. बाबा मला घोडा घोडा करा असं म्हणून माझ्या पाठीवर बसून घरभर फिरणारी. एवढी मोठी झाली. आणि या बघा, ते सुद्धा आईंचं नकळत शूटिंग केलंय मी. तन्मय, अर्थातच. तन्वीची काहीतरी बारीक सारीक खोडी काढायचा आणि पळून जायचा. मग तन्वी त्याला मारायला धावायची मागे. आता गेली ना धावत तशीच. वयाच्या खुणा चेहऱ्यावरच्या सोडल्या तर तोच करारीपणाचा भाव, तोच आत्मविश्वास. माझ्या विना कसं काय वाढवलं असेल दोन मुलांना? काय काय सोचलं असेल तीच तिलाच माहिती. माझ्या एकाकी जीवनाची मागची 30 वर्ष एका क्षणात पुसून टाकले तुम्ही. आज या दोघी तुम्हाला मोबाईल मधून भेटल्या, पण लवकरच तुमच्या समोर या दोघी असतील, तन्मय सारखेच. तो नाही तुमच्याबरोबर? आज त्याची महत्वाची मीटिंग होती आणि तन्मय समोर तुम्हाला तुमच्या बायकोला आणि लेकीला कसं भेटवता आलं असतं? तेही बरोबर आहे म्हणा. अशा पद्धतीने का होईना तुमच्यामुळे वत्सलाला डोळे भरून बघता आलं मला. आरोहीचा फोन. हॅलो. हा आरोही, का केला होतास फोन?
तू मंडई जवळस आणि मी येऊ तिथे का ग? हो, मी म्हणले होते मला काय काय घ्यायचंय, पण ते काही अर्जंट नाही आहे ग, आपण नंतर कधीतरी जाऊ शकतो. आज शॉपिंगचा मूड दिसतोय तुझा. का तन्मयला काही सरप्राईज द्यायचंय? बरं ठीक आहे, हो चालेल, निघते मी, भेटू. आई, आरोही, एवढा उकाड आहे ग. का बोलवलंस एवढं उन्हाचं? काहीतरी मोठा प्लॅन दिसतोय. सॉरी तन्वी, मला माहितीये खरंच खूप ऊन आहे, पण काम सुद्धा तसं महत्वाचंच होतं. मग फोन करून कळवायचंच ना. बघतेस ना केवढी हीट आहे. अगं पण मी आपल्यासाठी थंड मागवलंय ना, ते पिऊया आणि मग जायचंय तिकडे जाऊया. बरं, कुठे जायचंय? कोणाला तरी भेटायला. अगं मग तू एवढी सिरियस काय? अगं नाही नाही, हे पिऊन निघूया आपण आता. आरोही, नाही हा, मी नाही ऐकणार आहे तुझं. सांग मला काय झालंय. कसं सांगू तुला तन्वी? कदाचित तुला राग येईल माझा. अगं काही नाही वाटणार मला, सांग ना प्लीज. सॉरी तन्वी, पण मी तुझं आणि आईचं बोलणं ऐकलं तुमच्या बाबांबद्दल. बघितलंस ना तू आई मला कशी आणि काय बोलली ते. अगं मी बाबांचा विषय काढला ना की ती नेहमीच असं करते. पण माझं सुद्धा चुकलं. तुझं काय चुकलं तन्वी? मी तिला ना खूप चुकीच्या पद्धतीने नको ते प्रश्न विचारले. पण तन्वी अगं, तुला तुझ्या बाबांची उणीव भासत असेलच ना. हो, येते मला आठवण त्यांची. मला वाटतं की त्यांना भेटावं, त्यांच्याशी खूप गप्पा माराव्या, पण आता हे आईला कसं सांगू तेच कळत नाहीये मला. तन्वी, पण नेमकं असं काय झालं होतं तन्वी की आई बाबांचा एवढा रागराग करतात? तन्वी, मला तुझ्या बाबांबद्दल जाणून घ्यायचंय. म्हणजे आईंसारख्या एवढ्या चांगल्या बायकोपासून, तुमच्यासारख्या एवढ्या गोड मुलांपासून इतकी वर्ष दूर का राहिलेत ते? मला पण काहीच माहिती नाहीये. मी खूप लहान होते ग तेव्हा. तन्मयचा तर जन्म सुद्धा झाला नव्हता. तुला तुझ्या बाबांची आठवण येते ना तन्वी? मला माझं कुटुंब पूर्ण असावं असं वाटतं. नाही बघ, आपले वडील जर देवाघरी गेले तर त्यांचं नाव, त्यांच्या बरोबरच्या आठवणी ह्या आपल्याला जन्मभर पुरेशा असतात. पण वडिलांचं नावच माहिती नाहीये, ते कोण आहेत हे माहितीच नसणं, त्यांचं आपल्या आयुष्यात अस्तित्वच नसणं, हे खूप वाईट आहे ग. ती भावनाच आपल्याला तीळ तीळ मारते. तन्वी, समजा जर तुमचे वडील तुमच्या आयुष्यात परत आले तर? म्हणजे आपण त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आवडेल तुला? तर हे खूप मोठं गिफ्ट असेल माझ्यासाठी आरोही. हॅलो, आग्रह खानावळ. हॅलो हॅलो, आग्रह, कोण बोलतंय? हॅलो, ऐकू येत नाही, जरा मोठ्याने बोला. हॅलो.
रॉंग नंबर आहे वाटतं. हॅलो, बोला. हॅलो हॅलो, आग्रहाचा नंबर आहे, बोला. आरोही, आता सगळी भिस्त तुझ्यावर आहे. त्यांचा फोन. पण मी इथे राहते, त्यांना कसं कळलं? नाही, सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत. हो, रॉंग नंबरच असेल. आरोही, बस ना आता. किती काम संपवते सगळं. नवरा दमून आलाय, त्याच्यासाठी तुझ्याकडे वेळच नाही. हा, आणि मग ही कामं तू मला वेळ दे, मग मी तुला तुझ्या कामात मदत करतो. हा. अगं खरंच, दमलेल्या नवऱ्याला बायकोकडून निवांत सुखाचे 2 क्षण, फक्त 2 क्षण मिळाले ना, पुरेस असत. हो का? हा, खरं तर ना, मला सुद्धा तुझी थोडी मदत हवी होती. म्हणजे ती फक्त तूच करू शकतोस. हा. बाबा. हा? अरे बाबा, मी काय आकाशातले चंद्र तारे नाही मागत आहे तुझ्याकडे. आरोही, तू काय बोलतेस ना, मला नाही कळत आहे. तू बस बघू इथे. त्या दिवशी तू मकरंद काकांकडे आलास आणि घाईघाईत निघून गेलास ना, तेव्हापासून त्यांना तुझी खूप आठवण येते. मला सारखे म्हणतायत, आरोही तन्मयला सुद्धा पुन्हा घेऊन ये ना भेटायला. मी त्यांना सांगितलं होतं ना की तुला सुद्धा गाणं शिकायचंय, गायनाची फार आवड आहे तुला, पण काही कारणांमुळे तुला नाही शिकता येत आहे. तर ते मला असं म्हणाले की अरे वा, मग छान निवांत गप्पा होतील. मग ते म्हणाले की उद्याच घेऊन ये त्याला. असं आहे व्हय? आरोही, तू आजकाल फारच मकरंद काका करतेस. त्यांचा तुला दत्तक घेण्याचा काही विचार तर नाही ना? दत्तक घ्यायची काय गरज आहे तन्मय? मी तर मुलगीच आहे त्यांची, आणि तू मुलगा. हा? हा, अरे म्हणजे मकरंद काका मला वडिलांच्या जागी आहेत ना, त्यामुळे ते मला त्यांची मानसकन्याच मानतात, आणि त्यामुळे तुलाही ते मुलगा मानतात. आणि तसंही तन्मय, तू मला म्हणाला होतास की उद्या तुझी फक्त मीटिंग आहे, तुला फक्त तेवढंच मीटिंग अटेंड करायची आहे, सो तू लेट गेलास तरी चालणार आहे. मग त्यामुळे तू ये माझ्यासोबत त्यांच्याकडे. मी तर म्हणते आपण तन्वीला सुद्धा सोबत नेऊया. आपण तन्वीला घेऊन जाऊया, अप्पूला पण घेऊन जाऊया, आनंद काकांना पण घेऊन जाऊया.
आणि आईला सुद्धा. Yes. नाही, आईंना लगेच उद्या नेण्याची गरज नाहीये. त्यांची नंतर ओळख करून देऊया ना आपण. हे पण तन्मय, तू मी आणि तन्वी आपण नक्की जातोय ना? प्लीज तन्मय, हो बोल ना, प्लीज 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 प्लीज. ठीक आहे, जाऊया जाऊया. पण माझं काय म्हणणं आहे की आपण त्यांना उद्या भेटायला जाणार आहोत. ठीक आहे, ओके. पण कधी होणार, म्हणजे गुड न्यूज कधी येणार? अरे माऊली, काका आत येऊ? हो या माऊली, या 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 आत या आत. अरे या 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 बसा. बसा. आरश्वी, अर्पिता, आरोही कुठे गेली ग? बराच वेळ झाला दिसली नाही. ती मकरंद काकांकडे जाणार होती ना. कोण मकरंद काका? आहेत ते, म्हणजे आग्राचेच मेंबर आहेत. मग आरोही का गेली आहे त्यांच्याकडे? डबा घेऊन. डबा का? आग्रहामध्ये होम डिलिव्हरीची पद्धत नाहीये ना? हो ना, म्हणजे ते स्पेशल काका आहेत ना. आय मीन त्यांना रोज यायला जमत नाही, सो ते कधी कधीच येतात. मग ताई डबा घेऊन जाते त्यांच्यासाठी. का आरोही का जाते? नाम्याला का नाही पाठवत? असं काही नाही, कधी कधीच नेते ती. बर, कुठे राहतात? कुठे ते? लांब राहतात तसे. म्हणजे इथे मंडई आहे ना, त्याच्या मागे एक बिल्डिंग आहे तिथे. काकू तसे ते नेहमीचे मेंबर्स नाही आहेत, कधी कधीच येतात. कधी कधी काय येतात? नेहमी का नाही येत? ते फिरतीवर असतात ना, सो त्यांना रोज यायला जमत नाही. पण मेंबर तर आहेत ना. मग मला कसे दिसले नाही? मी कशी नाही ओळखत त्यांना? आता मी गेले इतके महिने आग्रहावर आहे, सगळ्या मेंबर्सना नावानिशी ओळखते मी. यांना कधी पाहिल्याचं आठवत नाही मला. अर्पिता, तुला नक्की माहितीये की आरोही मकरंद नावाच्या आग्रहाच्या मेंबरकडे गेलीये? हो काकू, आणि तुम्ही सुद्धा ओळखत असणार त्यांना. हो, ताईच्या लग्नात बाकीच्यांसारखे ते सुद्धा आले होते की काय? तन्मय आरोहीच्या लग्नात आले होते ते? हो, आणि आम्ही सगळे भेटलो सुद्धा होतो त्यांना. ताईने तुमची सुद्धा ओळख करून दिली असेल ना. पण मला एक कळत नाही, ते आग्रहाचे मेंबर आहेत, मग आरोही तन्वीला का त्यांच्याकडे घेऊन गेली? हो, बरोबर आहे तुमचं बोलणं. ताई तिथे नसेल गेली कदाचित, आणि तन्वी कुठे ओळखते ना त्यांना.
दुसरीकडे गेले असतील कुठेतरी, येतील एवढ्यात. मी अभ्यास करते.